तर नमस्कार मंडळी, मला माहिती आहे की तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ बघून हा लॉंग व्हिडिओ खास मोक्षदायकाय नमः या नामाचा उगम कसा झालेला आहे, कहाणी काय आहे ती पाहण्यासाठी आलेला आहात. तर सुरुवात करूया लगेच. अक्कलकोटमध्ये एक वृद्ध ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव रामशास्त्री होते. त्याने आयुष्यभर वेद, पुराण आणि शास्त्रांचा अभ्यास केला होता. जसजसे वय वाढत गेले तसतसे त्याच्या मनात एक भीती निर्माण झाली. मृत्यूनंतर काय होईल हा प्रश्न त्याच्या मनात होता. रात्रभर त्याला झोप येत नव्हती. शास्त्रांचे ज्ञान होते पण मनाला शांती नव्हती. एक दिवस तो स्वामींच्या दर्शनाला गेला. त्यानंतर त्यावेळेला स्वामी समर्थ शांतपणे बसले होते. रामशास्त्री त्यांच्या चरणी नमस्कार करून बसला. काही वेळ तो काहीच बोलला नाही. मृत्यूची चिंता करतोस? रामशास्त्री थक्क झाला, कारण त्याने आपल्या मनातील विचार कोणालाही सांगितलेले नसतात. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, महाराज, मला मृत्यूची भीती वाटते. स्वामी प्रेमाने हसले. मग म्हणाले, जो जन्माला आला तो मरणारच, पण आत्मा कधीच मरत नाही. त्यानंतर रामशास्त्री लक्षपूर्वक ते सर्व काही ऐकत होता. स्वामी पुढे म्हणाले, तू स्वतःला देह समजतोस म्हणून भीती वाटते, पण जर तू स्वतःला आत्मा समजलास तर तुझी भीती कायमची नाहीशी होईल. हे शब्द त्याच्या हृदयात उतरले. तो रोज स्वामींकडे येऊ लागला, नामस्मरण करू लागला. हळूहळू त्याची भीती कमी झाली. मग त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांती दिसू लागली. काही महिन्यांनी तो गंभीर आजारी पडला, पण यावेळी तो घाबरला नव्हता. त्याच्या ओठांवर स्वामींचे सतत नाव होते. तो अगदी शांतपणे म्हणाला, महाराज, आता मला भीती नाही. ही गोष्ट सर्वत्र गावभर पसरली. स्वामी मृत्यूची भीती दूर करतात असे लोक म्हणू लागले. ते आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतात. ते मोक्षाची वाट दाखवणारे आहेत. आणि तेव्हापासून भक्त त्यांना श्रद्धेने म्हणू लागले, मोक्षदायकाय नमः.